खवय्यांसाठी गोड बातमी. मुंबईच्या बाजारात कोकणातील आंबा दाखल. दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिना आला म्हणजे खवय्यांना आंब्याचे वेध लागतात. मुंबई पुण्याच्या बाजारात या महिन्यात पहिली पेटी दाखल झाली आणि त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यापासून आंबे मिळण्यास सुरुवात होतात. आता नवी मुंबईच्या APMC बाजारात कोकणातील आंबा सोमवारी दाखल झाला आहे. यंदा पावसामुळे आंबा उशिराने दाखल झाला आहे. त्याचा परिणाम आंब्याचा हंगाम फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये सुरू होणार आहे. आंब्याची पहिली पेटी दाखल झाल्यानंतर त्याची पूजा करण्यात आली. नवी मुंबईच्या APMC बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झालेला आहे. कोकणातील देवगड येथून केसर आंब्याची पेटी दाखल झालेली आहे. यंदा पाऊस चांगला झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता आणि त्यानंतर अवकाळी पाऊस झाला. यामुळे बाजारात यंदा आंबा उशिराने दाखल झालेला आहे आणि त्याचा परिणाम यंदा आंब्याच्या हंगामास उशीर होणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये आंब्याचा हंगाम सुरू होतो. यंदा मार्चमध्ये हा हंगाम सुरू होणार आहे. परंतु यंदा केशर ह्या जातीनं यंदा त्याचा मुहूर्त झालेला आहे. वाघोटन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतशील शेतकरी आहेत देवगड तालुक्यातले, त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळ अशा 10 ते 15 पेट्या आहेत. ते आता येत्या 8 दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील. आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा, तर गेल्या वर्षी जवळजवळ 90 दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता. परंतु यंदा तो 60 दिवसाचा हंगाम मिळणार आहे. कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे. म्हणजे 15 ते 20 मार्च नंतरच खरा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे. परंतु सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे 10 पेट्या, कोणाकडे 15 पेट्या, कोणाकडे 20 पेट्या, अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील. परंतु खरा जो हंगाम आहे तो 15 ते 20 मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे. किती रेट आहे सध्या 5 पेटी? आता आज एक 5 डझनाची जी केसरची पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट 15 ते 16 हजार रुपयाने पेटी विक्रीला गिराईक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे. आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित कळवून टाकू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.